घरगुती ताणतणावात वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील एका भोंदू महाराजानं महिलेचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात संबंधित भोंदू महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे वय अंदाजे 31 राहणार धरणगाव खडक याच्या विरुद्ध बलात्कारासह जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित महिला वय 28 व्यवसाय खासगी सुरक्षा रक्षक राहणार उत्तम नगर नाशिक हिनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय तिचे 2 विवाह अयशस्वी झाल्यानं मुलगी तिच्यासोबत नसल्यानं ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती। या परिस्थितीत तिच्या आई वडिलांनी तिला धारणगाव खडक येथील तथाकथित प्रतिगाणगापूर मठात नेलं। तेथे महेशगिरी काकडे हा स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांवरील भुताटकी काढण्याचं काम करत असल्याचा आभास निर्माण करत होता। दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी पीडित महिला आई वडिलांसह मठात गेली असता काकडे याने तिच्या अंगात करणीबाधा असल्याचं सांगून तिला विविध धार्मिक विधी करण्यास भाग पाडलं। पुढे त्यानं तिचा मोबाईल क्रमांक घेत सतत वैयक्तिक आणि अश्लील आशयाचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली। तू मला आवडतेस, लग्न करू नकोस, माझा मठ चालव, अशा प्रकारचे संदेश त्यानं तिला पाठवले। यानंतर 23 ऑगस्ट 2024 रोजी पंचवटी परिसरात भेटीस बोलवून काकडे यानं पीडितेला त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेलं। तेथे माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू विरोध करू शकणार नाहीस अशी भीती दाखवून तिच्यावर बळजबरीनं लैंगिक अत्याचार केले। तिचे विवस्त्र फोटो काढून धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला। या घटनेनंतर पीडित महिला मानसिक धक्क्यात होती। कुटुंबियांच्या भीतीमुळे आणि आरोपीच्या प्रभावामुळे तिनं तक्रार देण्याचं टाळलं। दरम्यान आरोपीनं तिचे मोबाईलमधील पुरावेही जबरदस्तीनं डिलीट केल्याचं समोर आलंय। नंतर पीडितेचं लग्न झालं। त्या बाबाचे खूप मोठ्या लोकांशी संपर्क असल्यानं मी माझ्यासोबत झालेल्या प्रकाराबाबत कोणतीही तक्रार दिली नाही। यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर दिल्यानंतर तिने अखेर पुढे येत पोलिसात तक्रार दाखल केली आहे। सदर प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, कोमल वर्दे आणि ॲडव्होकेट साती तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित महिला आणि तिच्या पतीनं लासलगाव पोलीस ठाणे गाठले। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनेची पडताळणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर भोंदू बाबा विरोधात भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत बलात्कारासह महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या भोंदू महाराजानं अशा प्रकारे इतर महिलांनाही जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केलं असल्याची शक्यता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं व्यक्त केली असून आणखी पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात आलंय। धारणगाव येथील खडक धारणगाव निफाड तालुक्यातील खडक धारणगाव येथील प्रतिगाणगापूर म्हणून मठ आहे। त्या मठामधला जो महेशगिरी बाबा आहे, महेशगिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी। तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत। त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पानी मी गेली होती। त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये। त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या। असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली, अन्नदान करायला लावलं। तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे। त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक, की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव। त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय, कशी आहे व काय, जेवली का वगैरे। तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे। तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं। तर ती म्हणे असंच करत असेल बा। तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं। तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं। तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील का मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं। मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर। नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं। तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला। तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं। तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्यांनी। त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला। अत्याचार करताना
असं होतं की मला तिथे ना हे आवाज पण करतायत, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर, आणि तो होताच असं राक्षसासारखा, मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला. आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होतंय, पण मला हे बोलताच येत नव्हतं. आणि नंतर त्यांनी मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथं त्यांनी मला सोडलं. माझ्यासारख्या अनेक महिला, अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या आहे, आणि मला माहिती आहे खूप मुलींवर हा अत्याचार झाला. आता पण त्या शांत आहे. तर प्लीज 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 माझ्या सगळ्या मुलींना विनंती आहे, मी जसं आपल्या मागे समिती आहे, लासलगाव पोलीस स्टेशन भक्कमपणे उभे, तर प्लीज त्या मुलींनी समोर यावं. तुमचं कोणत्याही प्रकारचं नाव येणार नाही, तुम्ही फक्त समोर यावं आणि तुमच्यावर जो अन्याय झालाय ना तो इथं तुम्ही दाखल करा त्या बाबाविषयी, जेणेकरून खूप मुलींचे आयुष्य वाचतील. आणि अजून पण असे जे गोरगरीब लोक तिथं जात आहे अंधश्रद्धेखाली जे फसताय त्यांना मदत होईल. प्लीज त्या मुलींची मदत करा, आणि ज्या मुलींवर अन्याय झाले नाही त्यांनी या इथे एकदा फिर्याद द्या, प्लीज द्या. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भोंदू खराचं प्रकरण बाहेर आलेलं आहे, आणि त्याच्यानंतर अनेक प्रकरणं अंधश्रद्धेच्या बाबतीत असतील ते महाराष्ट्रात बाहेर आलेले आहेत, आणि यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस तयार झालेला आहे. त्या निमित्ताने आमच्याकडे पीडित महिला आली, आणि या इतर प्रकरणामुळे तिला न्यायाची अपेक्षा निर्माण झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या पीडित महिलेला मदत केली. तिच्यावरती निफाड तालुक्यातील खडक धारणगाव या ठिकाणचा भोंदू बाबा महेश गिरीक याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तिला दैवी शक्तीचा दावा करून तिला फसवलं गेलं होतं. तिच्यावर करणी झालेली आहे असा संशय घेऊन तिच्यावर अगोरी उपचार केले होते. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत करावी अशी मागणी केली होती, आणि त्याप्रमाणे लासलगाव पोलीस स्टेशनने आम्हाला छानपैकी सहकार्य केलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पण आभार मानतो, आणि या ठिकाणी सर्वांनी त्या महिलेला न्याय देण्यासाठी पीडित लोकांनी पुढे यावं असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. कुठल्या गुन्ह्याअंतर्गत कुठले गुन्हे आता दाखल झालेले? सदर घटना जी आहे त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार विरोधी कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम याच्या अंतर्गत कारवाई झाली आहे, आणि अधिक तपास झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरवणी FIR मध्ये अधिक कलम लागले जातील अशी मागणी आम्ही करत आहोत. नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक.